तर गुड इव्हनिंग सगळ्यांना। तर आज आहे फ्रायडे आणि आता संध्याकाळचे झालेले आहे 6:30। तर आत्ताच ट्युशनची मुलं वगैरे गेलीत, तर मला थोडं बाहेर जायचं आहे आता। तर चला मी थोडं आता फ्रेश होते आणि मग थोडं बाहेर जाऊन येते। तर गुड इव्हनिंग सगळ्यांना। कसे आहात सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बापांच्या चरणी प्रार्थना करते। तर आज आहे शुक्रवार आणि संध्याकाळपासूनच मी माझ्या ब्लॉगची सुरुवात करीत आहे। तर उद्या आहे रक्षाबंधन, तर तेच आता थोडंसं मला काही सामान वगैरे आणायचं आहे रक्षाबंधनसाठी। तर तेच आणण्याकरिता मी बाहेर चाललेली आहे। तर मग मी रेडी वगैरे झाली आणि नंतर मग अपेक्षाला पण वेणी वगैरे करून दिली। चला जाऊया। छत्री घेते का? जास्त जोरात नाही वाटत आहे, हलका हलका असते ते आवाज। इथेच जायचं। तर मला राख्या वगैरे घ्यायच्या होत्या, तर तेच घेण्याकरिता मी चाललेली होती। तर फार काही लांब जायचं नव्हतं, अगदी रोडवरच इथे घरापासून जवळच आहे। तर तिथेच मी राख्या वगैरे घेण्याकरिता आली होती आणि आता ना मार्केटला भरपूर गर्दी आहे, कारण आता उद्या सणाचा दिवस आहे आणि सगळेच खरेदीला वगैरे निघतात बाहेर। तर भरपूर गर्दी होती मार्केटमध्ये इथे। तर याआधीही मी राख्या आणल्या होत्या, मात्र त्या मी अकोल्याला म्हणजे माझ्या मावशीच्या मुलांकरिता पाठवल्या होत्या। तर त्यांना मी राखी बांधत असते, तर आणि अपेक्षा श्रवणला बांधत असते, म्हणजेच माझ्या बहिणीच्या मुलाला। तर त्याच्यासाठी आणली होती राखी, तर त्या पाठवून दिल्या होत्या आधीच कुरिअरनी। तर माझी बहीण बँगलोरला राहते, तर तिथे पाठवल्या होत्या। आणि हा बघा, हा आहे हर्ष, जो की खूप क्वचित दिसत असतो माझ्या व्हिडिओमध्ये। तर जॉबवर वगैरे जातो, तर तेवढा काही राहत नाही घरी वगैरे। तर इकडे मग मी माझ्या नंदेकडे आली होती, तिथेच जवळ राहतात त्या। तर उद्या राखी आहे, तर त्याचंच आमंत्रण देण्याकरिता मी त्यांच्याकडे आली होती। तर सक्षम आधीच तिथे होता आणि हर्ष काही गिफ्ट वगैरे पॅक करत होता, कारण उद्या राखी आहे। तर त्याच्यासाठी तो गिफ्ट वगैरे पॅक करत बसलेला होता आणि सक्षमही थोडी त्याची मदत करत होता तिथे बसून। तर सुनीताताईकडे मोठं असं फिश पॉट आहे, तर बघा दाखवते मी तुम्हाला। कुठे गेला तो? हो ना, आता कशी होती मगरासारखी दिसते। हो ना, मगरासारखीच दिसते ना। हो, तर आत्ताच आली मी आणि मी कोणत्या राख्या वगैरे आणलेल्या आहेत तर दाखवते मी तुम्हाला। आणि मेहंदीचे 2 कोन आणले मी, याच्यामध्ये आहे एक। तर मग राख्या वगैरे घेऊन आली मी, त्यानंतर मग स्वयंपाकाला लागले। तर स्वयंपाकामध्ये आज मसाले भातच करायचा होता मला। तर ज्या भाज्या होत्या घरी, जसं पत्तागोबी, शिमला मिर्च वगैरे, गाजर, आलू वगैरे, ते सगळं मी टाकून घेतलं, सोयाबीनच्या वड्या वगैरे। तर तेच मग मसाले भात वगैरे मी फोडणी घातला आणि त्यानंतर त्याच्यासोबत थोडीशी मग कढी केली होती। तर सिंपलच असा रात्री मी स्वयंपाक केला होता। तर रात्रीच्या जेवणामध्ये माझ्याकडे तसंही सिंपल असं साधंच जेवण बनत असतं, म्हणजे हलकं फुलकं जे काही असतं ते। कधी खिचडी वगैरे, कधी मसाले भात, कढी, किंवा मग फोडणीचं वरण, डाळ भाजी, तर असाच स्वयंपाक बनत असतो। तर ग्रेव्हीच्या भाज्या वगैरे सहसा मी सकाळच्याच बनवत असते, संध्याकाळच्या वगैरे बनवत नाही। तर ही दुपारीनं मी स्प्राऊटची भेल केली होती। तर याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आज 4 वाजता येणार आहे शॉर्टवरती, तर नक्की बघा। छान अशी हेल्दी रेसिपी आहे आणि झटपट होते आणि आपल्या हेल्थसाठी देखील खूप छान असते ही स्प्राऊटची भेल। तर जे कोणी डाएट वगैरे करत असेल तर त्यांच्यासाठी खूप छान असते ही भेळ आणि चवीलाही छान अशी चटपटीत बनली होती। तर नक्की ट्राय करून बघाल तुम्ही पण।
तर मग सगळ्यांना जेवायला वगैरे दिलं आणि मी पण घेतलं. तर मग आस्था आली होती चिप्सचं पॅकेट घेऊन, तर तीच मग सगळ्यांना देऊन राहिली होती ती चिप्स. तर मग जेवणं वगैरे झाली आणि मग थोडी भांडी वगैरे होती जेवणाची वगैरे, ती सगळी घासून घेतली मी आणि त्यानंतर गॅस ओटा वगैरे पण क्लीन करून घेतला. कारण आता उद्या अजून सकाळी सण आहे, तर भरपूर कामे असणार आहे. तर रात्री सगळं क्लीन करून झोपलं की बरं राहतं. तसंही मला कितीही कंटाळा आला तरी मी रात्रीचेच भांडे घासत असते, कारण सकाळी मला अजिबात भांडे घासण्याची इच्छा होत नाही. तो गॅस ओटा तसा बघूनच अर्धी चिडचिड वाटत असते. तर त्यानंतर मग मी ना थोडी लिस्ट बनवत बसली होती, कारण उद्या जसं की रक्षाबंधन आहे, तर जे काही मला सकाळी सामान वगैरे मागवायचं आहे, तर तेच सगळं मी लिस्ट बनवत होती की गोडमध्ये काय मागवायचं आहे किंवा स्वयंपाकासाठी वगैरे मला जे काही लागणार आहे, तर तेच मग लिस्ट वगैरे बनवून घेतली मी. आणि मग ना इकडे अपेक्षाला मी मेहंदी लावून देत होती, कारण आता मगाशी मेहंदीचे कोन आणले होते, तर जेवण वगैरे झालं होतं, तर तेच मग तिला मेहंदी लावून देत होती मी. तर साक्षी लावून देत असते नेहमी तिला, पण तिचा पेपर होता, तिला अभ्यास करायचा होता, म्हणून मग मी लावून दिली तिला मेहंदी. आणि त्यानंतर मग मी देखील मेहंदी लावण्याकरिता घेतली. तर जास्त काही डिझाईन वगैरे नाही करणार आहे, मी साधीच मेहंदी काढत आहे, कारण आता रात्र झालेली आहे आणि थोडं एडिटिंगचंही काम करायचं होतं मला, तर म्हणून सिंपलच अशी मेहंदी काढली मी हाताला. तर बघा अशी काढली होती मी मेहंदी, सिंपलच काढलेली आहे. तर या हाताला लावून घेतली. आता वाढलेली आहे, थोडं एडिटिंगचं काम वगैरे करत बसली होती, त्यामुळे उजव्या हाताला काही लावलेली नाही आहे. आता लावते मी. तर आता वाजलेले आहे 12:15. तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते. ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.